प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. न्यूज लोकतंत्र 18 मध्ये आपलं स्वागत आहे. सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका येवले नगरपालिका 2025 अंतर्गत न्यूज लोकतंत्र 18 ने या ठिकाणी असणाऱ्या सर्व उमेदवारांना आपलं स्वतःचं एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि आपण अनेक उमेदवारांच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपल्यासोबत आहे येवल्यातील प्रभाग क्रमांक 7 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विजय उर्फ पिंटू मोरे यांच्या आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत का नेमकं त्यांची ही उमेदवारी कशासाठी आहे. मला हे सांगा पिंटू भाऊ, तर ही जी उमेदवारी आहे आपण नेमकी कशासाठी केलेली आहे? ही उमेदवारी जनतेच्या विकासासाठी केलेली आहे आणि जे प्रश्न राहिलेले ते पाणीचे असेल, स्वच्छ पाणी असेल, रोज पाणी भेटलं पाहिजे या मुद्द्यावर. त्याच्यानंतर रस्ते असेल, रस्त्याची क्वालिटी चांगली भेटली पाहिजे शहरातल्या जनतेला. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड जे गटार आहे त्यांचंही काम पूर्ण झालं पाहिजे. त्याच्यानंतर येवल्या शहराला बाजारतळ हे नाही आहे, कारण की येवल्या शहरामध्ये जेवढे खेड्यावरून शेतकरी येतात तर ते शेतकरी रस्त्यावर बसतात. तोही प्रश्न आहे. प्रश्न असंख्य आहे. आता ते असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी जनतेमध्ये जाऊन हे प्रश्न कसे मार्गी लागतील हा मूळ गाभा आहे तो. आणि त्याच्यासाठी मी जनतेमध्ये निवडणुकीसाठी उभा आहे. शिवसेना एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या पक्षाकडनं उभे आहे. मला हे सांगा, गेल्या 20 वर्षापासून आता ही 5वी टर्म आहे भुजबळ साहेबांची आणि या 5-25 वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षाचा जास्त कालावधी लोटला आणि या कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं झाली आहेत. त्याच्यावरती तुम्ही खुश नाहीत का? मी खुश होण्यापेक्षा जनता खुश आहे का हा मूळ मुद्दा आहे. कारण की 20 वर्षामध्ये काही महिने सोडले तर आपल्या येवला तालुका येवला शहराला कॅबिनेट मंत्रीपद आहे काय, आणि कॅबिनेट मंत्रीपद असल्यामुळे विकास कसा झाला पाहिजे हे मी सांगण्यापेक्षा जनता सांगेल. अच्छा, म्हणजे आपल्या मतपेटीतून जनताच त्यांना जे आहे त्याचं उत्तर देणार आहे. म्हणजे तुमचं सांगायचं तात्पर्य असं आहे की भुजबळ साहेबांनी जी कामं केली त्याच्यावरती जनता नाराज आहे. आता जनताच सांगणार, बरोबर की नाही? मला हे सांगा का बरं, या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघामध्ये कामं झालीत का नाही झाली? कामं झाली, पण कामं जी झाली ती जेवढी चांगली आणि क्वालिटीदार दर्जेदार व्हायला पाहिजे होती ती कामं झालेली नाही. जर चांगला अभ्यास केला पूर्ण येवल्या शहराचा तर व्यवस्थित रस्ते नाही, तुम्हाला स्वच्छ पाणी नाही, 5 दिवसांनी पाणी, 6 दिवसांनी पाणी, त्याच्यानंतर तुमची गटरी पूर्ण उमदळून घराच्या समोर काहींच्या घरामध्ये गटरीचं पाणी जातंय. आता बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरच्या जवळ जे गाळेधारक आहे त्यांच्या तुम्ही बाईटी पाहिलं असेल ते किती हाळ करत होते. त्याचे कारण काय, तर न लक्ष देण्याचे कारण हेच. आणि न लक्ष दिल्यामुळे जनता त्रस्त आहे, हैराण आहे. त्याच्यामुळे जनता म्हणते की नवीन काहीतरी बदल हवा आहे. अच्छा, म्हणजे मला हे सांगा, गेल्या अनेक दिवसापासून या तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करत आहात. या मतदारांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळत आहे? असा विश्वास आहे म्हणजे तुमचा विजय होईल असा विश्वास आहे तुम्हाला? विजय होईल म्हणजे जनतेने मला सांगितलेलं आहे का तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी. कारण की मी समाजसेवक आहे. मी कुठलंही राजकारण, माझं रनिंग चालू आहे 45 वय, मी कुठलाही अर्ज फॉर्म भरलेला नाही. आणि आता का भरतोय त्याचं कारण मुक सांगतो की मी रोज पाहतोय की घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे
ह्या घाण कशी साफ होईल, कसं माझा जो प्रभाग आहे 7 क्रमांकाचा हा कसा स्वच्छ होईल आणि त्याच्यावर मला जास्तीत जास्त लक्ष राहणार आहे. त्याच्यामुळे मी नगरपालिकेत आज जो फॉर्म भरलाय शिवसेना एकनाथरावजी शिंदे पक्षाचा, तर ते त्याच कारणासाठी भरलेला आहे. बाकी कुठलाही स्वार्थ नाही, खुर्चीचा लालच नाही, असा ह्या हिशोबी. मला हे सांगा, तुमची लढत जी आहे प्रभागामध्ये एक तुल्यबळ उमेदवारासोबत आहे, या लढतीकडे तुम्ही कसं पाहता? या लढतीमध्ये तुमचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं? कारण तुमच्या समोर जे आहे एक तुल्यबळ उमेदवार आहे आणि म्हणून तुम्हाला विजयाची खात्री आहे का? तुल्यबळ असं काही नसतं. शेवट जनता आहे. ती जुनी म्हण आहे की जनता जे करू शकते ते राव काही करू शकत नाही. तर सर्वस्व जनता आहे, जनता जनार्दन आहे आणि त्या जनता जनार्दनच्या मी रोज संपर्कात आहे. आणि म्हणजे हा जो चेंडू आहे तुम्ही जनता जनार्दनाच्या कोर्टामध्ये टोलवलेला आहे आणि त्या जनतेवरच तुमचा विश्वास आहे? 100%. अच्छा, विश्वास म्हणजे खात्री आहे मला. अच्छा. असं आपल्याला प्रश्न तुम्हाला असा आहे का, तुम्ही छावा क्रांतीवीर संघटनेचे शहराध्यक्ष आहात आणि छावा क्रांतीवीर संघटना ही एक सामाजिक संघटना आहे आणि मग तुम्ही अचानक अशा प्रकारे या निवडणुकीमध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये कसं काय पदार्पण केलं? त्याचं कारण असं आहे की संघटनेत काम करत असताना पुढे असा विचार आला माझ्या डोक्यात की आपण राजकारणात का उतरायचं आहे, तर राजकारणाचं पाठबळ आपल्याला पाहिजे. अच्छा अच्छा. राजकारणाचं पाठबळ फक्त राजकारण नव्हे तर 99% समाजकार्य आणि 1% राजकारण करायचं, असं मी स्वतःशी गाठ बांधलेली. आणि समाजकार्यच हे माझ्या डोक्यात आहे आणि समाजकार्य करत करतच पुढे जायचंय. अच्छा. कोणालाही विरोधक न समजता जनतेच्या दरबारात जायचं आणि जनतेकडं जी मागणी माझी ती मागायची आणि जनतेचं काम करत राहायचं आणि जनतेचंच काम करायचं. हे मी पूर्णपणे माझ्या स्वतःला ठामपणे मी स्वतः ह्या गोष्टी पूर्ण पक्व मान्य केलेलं आहे. अच्छा. मला हे सांगा, आता प्राथमिकपणे जे आहे प्रकर्षाने तुमच्या या जे आहे तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? समस्या भरपूर आहे. समस्या जेवढ्या 20 वर्षापूर्वी होत्या तेवढ्याच आज आहे. रस्ते पूर्ण व्यवस्थित नाही, पाणी जे स्वच्छ पाहिजे पिण्यासाठी ते नाही, स्ट्रीट लाईट नाही, 3 फेज शहरामध्ये 3 फेज लाईट पाहिजे. त्याचं कारण सांगतो. ज्यावेळेस नगरपालिका नळाला पाणी सोडते त्या एरियामध्ये जेव्हा पाणी सुटल्यानंतर प्रत्येक जण आपली मोटर चालू करतो आणि आपली मोटर चालू केल्यानंतर ते कनेक्शन म्हणजे ते जे पॉवर पाहिजे जेवढी ती पॉवर भेटत नाही. त्याच्यामुळं जनतेच्या मोटरी जळत्या आणि मोटरी जळाल्यानंतर परत त्यांना त्रास होतो. त्यासाठी 3 फेज कनेक्शन पाहिजे. 3 फेज कनेक्शन असल्यानंतर कोणाची मोटर जळणार नाही, कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही. हा एक विषय महत्वाचा आहे. मला हे सांगा का, आता जे आहे छावा क्रांतीवीर संघटनेचा तुमच्या या लढ्याला पाठिंबा आहे का? हो, 100%. 100 आणि 1%. अच्छा. हो. मला हे सांगा, आता का तुम्ही जर निवडणुकीमध्ये निवडून आले तर प्रभागामध्ये कोणकोणती कामे कराल किंवा तुमचं स्वतःचं व्हिजन काय आहे किंवा तुम्ही अशी कोणती कामं या लोकांसाठी करू शकता का, अशी तुमच्या डोक्यामध्ये त्याची थीम असेल किंवा तुमचं व्हिजन असेल तर ते मला सांगा का आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते व्हिजन आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू. व्हिजन म्हणजे सगळ्यात महत्वाचं पाणी. अच्छा. काय माणसाला एक टायमाला अन्न नसलं तरी चालत, पण स्वच्छ पाणी असलं नाही. पण आपला जो हा भाग आहे हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि पाणलोट क्षेत्रामध्ये जर पाऊस पडला तर आपल्याला वेळोवेळी त्याचे जे आहे रोटेशन मिळत असतात आणि एकंदरीतच आपण त्या तळ्याची जर परिस्थिती बघितली तर त्याच्या अनुषंगाने शहराला पाणी पुरवठा होतो. कारण ते एका रोटेशन पासून दुसऱ्या रोटेशन पर्यंत आपल्याला तो साठा टिकून ठेवणं तेवढंच महत्वाचं असतो आणि म्हणून त्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल, तेव्हाच तो पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. हो ना. आता तुम्ही बघितलं असेल कोपरगाव मध्ये
आत्ताच एक सिमेंटचं तळ बनवलंय, बरोबर आहे की नाही? मग आपल्याकडे 20 वर्षामध्ये सिमेंटचं तळ बनवलेला किंवा अजून 5-50 एकर जमीन घ्यायला कोणी आडवं आलेलं नव्हतं. कारण की जनतेची सेवा करायची असली तर आपल्याला स्वतःला असा अनुभव घेतला पाहिजे की आपण रोज पाणी दिलं पाहिजे. मग रोज पाणी देण्यासाठी आपण काय करू शकतो, किती रोटेशन वाढवू शकतो, किती तळ्यासाठी तुम्ही क्षेत्र वाढू शकता, असं अनेक विषय आहे ते. त्यावेळेस विचार केला तर ते काम होणार आहे, विचारच केला नाही तर कामं कुठून होणार? अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी जे आहे नियोजनाचा अभाव आहे असं तुमचा आरोप आहे. बरोबर. म्हणजे या 20 वर्षामध्ये तशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो. अच्छा, मग आता मला हे सांगा, तुमचा किती विश्वास आहे? आता तुम्ही जे आहे आपल्या या ठिकाणी शहरामध्ये दराडे कुटुंब जे आहे त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या यंत्रणा राबवल्या जात आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्यावरती जो आहे ते हे सगळे कामं करतील असा किती विश्वास आहे तुमचा? 100% त्याचं कारण सांगतो का दराडे जी फॅमिली आहे त्यांनी जनतेसाठी वाहून घेतलेलं आहे. ओके. हो, त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहे आणि त्यांचं एकच विजन आहे की जनतेची सेवा करायची. आणि जनतेची सेवा करायची असेल तर मागं पुढं बघायचं नाही, फक्त जनता आणि सेवा हे दोनच मुद्दे त्यांनी समोर ठेवले. नाहीतर राजकारण चालू आहे 20 वर्षापासून आणि राजकारणात जनता भरडते. तुम्ही बघितलं असेल की एकही रस्ता कमीत कमी येवल्यामध्ये जे पूर्वी रस्ते झालेले त्याच्यामध्ये अभ्यास केला एकही रस्ता चांगला नाही आज पण. नाही, तुमच्या प्रभागामध्ये आता मी आलो तो पण रस्ता चांगला आहे, मग असं वाटत नाही का तुम्हाला हा आपण आरोप करतो म्हणून? तो रस्ता तुम्ही बघून पहा किती मीटरचा आहे आणि तो टाकला किती मीटरचा आहे. अच्छा, 15 मीटरचा रस्ता असताना तुम्ही 3 मीटर रस्ता करते म्हणजे काय केलं? बरोबर आहे की नाही? म्हणजे ठेकेदाराने तो रस्ता चोरला असं नाही, माझा आरोप नाही, पण त्याच्यावर लक्ष नाही ना. अच्छा, अलग लक्षात म्हणजे कामं होतात पण त्या कामामध्ये तुटपुंजी कामं हे कामं असे जे खात्रीशीर किंवा एक असं सुज्ञान व्यक्ती म्हणू शकत नाही की 10 वर्ष टिकल हे काम किंवा 5 वर्ष टिकल किंवा 2 वर्ष टिकल, असा एकही सुज्ञान व्यक्ती म्हणू शकत नाही की रोज ते असं असा विषय तो. अच्छा, मला हे सांगा, आता तुम्ही जे आहे उमेदवारी करत आहात सेनेची प्रभाग क्रमांक 7 मधनं सेनेकडनं, तर एकंदरीत आपण जर विचार केला तर किती मतांनी तुम्ही निवडून याल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, जनतेचा आशीर्वाद आहे. जनता जेवढं मतदान देणार आहे मला त्याच्यावर मी समाधान राहणार आहे, माझा विजय होणार आहे. मला हे सांगा, आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना काही आव्हान करणार आहात का? आव्हान एकच करणार आहे की 20 वर्ष गेली, 20 वर्ष गेली तर फक्त आम्हाला 5 वर्ष देऊन दाखवा आणि 5 वर्षात कामं झाली नाही तर आम्ही तुमची माफी मागून परत राजकारणात उतरणार नाही. म्हणजे ही शपथ घेणार तुम्ही? हो. पुन्हा राजकारण करणार नाही, संन्यास घेऊ राजकारणातून. अच्छा, हो, म्हणजे हा तुमचा संकल्प आहेच, कारण की आम्हाला खुर्चीच लालच नाही. अच्छा, आता तुमच्या सोबत जे आहे तुमच्या संघटनेचे छावा क्रांतीवीर संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत. नाही, आता परत तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, अध्यक्ष नसून मी महाराष्ट्र संपर्क प्रमुख झाले आता. बरोबर, म्हणजे तुमची बढोतरी झाली. मी पहिला जिल्हा अध्यक्ष होतो, आता शुभेच्छा तुम्हाला आमच्या चॅनल कडनं. मला हे सांगा, यांच्यासाठी तुम्ही काय म्हणाल, किंवा तुमची जी संघटना आहे ती या ठिकाणी सक्रिय आहे का? 100% सक्रिय आहे. आमच्या कामाच्या बेसवरच, संघटनेच्या कामाच्या बेसवरच त्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना उमेदवारी बहाल केली आणि स्थानिक दोन्ही आमदार बंधू व कुणाल भाऊ यांनी कामाची पावती म्हणून त्यांना शिवसेनेची उमेदवारी भेटली. प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण इतकं सोपं नाही की कोणाला पण दिलं जात नाही, कारण त्याचा पूर्ण शिवसेनेचा प्रोटोकॉल असा आहे की त्याचे कामाचा पूर्ण लेखाजोखा घेतला जातो, किती कॅपेबल आहे, तू जनतेची सेवा करू शकतो का नाही करू शकत, त्यावेळेसच उमेदवारी दिली जाते. त्यामुळे आमच्या संपूर्ण उमेदवाराच्या कामाचं आकलन करून या ठिकाणी तुम्हाला सेनेची उमेदवारी दिली गेली असं तुमचं म्हणणं आहे? हो, 100% ना, कारण त्या माणसाने गेल्या 2 वर्षापासून छावा क्रांतीवीर सेनेचं शहराध्यक्षपद हे भूषवलं आहे आणि त्या शहराध्यक्षपदामध्ये आम्ही विविध शेतकऱ्यांसाठी असेल जनसामान्यासाठी आंदोलनं केले. बऱ्याचशा आंदोलनामध्ये
हे स्वतः पुढाकार घेऊन आंदोलनं केले आणि त्याच आंदोलनाची पावती आज माननीय आमचे मित्र आणि शहराध्यक्ष विजय मोरे उर्फ पिंटू मोरे यांना उमेदवारी शिवसेनेची भेटली. बरं, तुम्हाला मला हे सांगा किती टक्के अशी गॅरंटी आहे का ते या प्रभागातून निवडून येतील? आम्हाला 95% आमचा उमेदवार, 100% आमचाच नाही तर ह्या प्रभागाचे 2 उमेदवार आहे. एक शीतल प्रशांत शिंदे त्या ब मधून आहे आणि आमचे मित्र हे अ मधून विजय पिंटू मोरे हे उमेदवार आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे रुपेश दराडे. हे तिघाची 7 प्रभागातून लीडने असणार आहे. कारण छावा ही प्रभाग 7 मध्येच नाही तर पूर्ण येवला शहरामध्ये जिथं जिथं आमचे छावाचे माणसं आहेत पूर्णपणे शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. कारण शिवसेना ही चळवळीतून आणि पुढे आलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जनसामान्यांसाठी चांगलं काम आहे आणि स्वतःही ते नगर विकास मंत्री आहे आणि ते नगराचा विकास करण्याचं त्यांना चांगलं माहिती आहे. परंतु ज्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे होते त्याच सरकारच्या विरोधात तुम्हाला कांद्यासंदर्भात उपोषण करावं लागलं असं वाटत नाही का तुम्हाला? हो 100% करावं लागलं ना. ते कारण हे राज्य सरकारमध्ये आले. कारण आता एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री. ते जर मुख्यमंत्री असते तर आम्हाला ही गरजच पडली नसती. आणि त्यांची आमची आता जॉईंटिंग व्हायला लागली. अच्छा, बॉन्डिंग चांगली आहे. हो व्हायला लागली आता. इथून पुढे चांगलीच होईल. म्हणजे जे एकनाथ शिंदे आहे त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहात? नाही 100% आम्हीच नाही तर पूर्ण महाराष्ट्र खुश आहे. कारण लाडक्या बहिणींचा विषय का आम्ही याच्या पहिले पण बोललो होतो की बाईट घ्या. आमच्या ज्यावेळेस मुलाखती घेतल्या त्यावेळेस आम्ही पहिलेच सांगितलं होतं की विधानसभेला 100% लाडक्या बहिणींचा फायदा ह्या एकनाथ शिंदे साहेबांना होणार आहे. आणि तो झालाच आहे ना. तो दिसला ना सगळ्यांना. तुम्ही न्यूजवाले तुम्हाला सर्व माहिती आहे. तो फायदा कोणामुळे झाला? लाडक्या बहिणींमुळेच झाला ना. हे आहे पिंटू. शेवटचा प्रश्न आहे, मला हे सांगा, सर्वात एकच सांगा का सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये राहिलेला कोणता प्रश्न आहे का असा तुम्ही तो सोडवा? प्रश्न राहिला का हा मुद्दा सगळे प्रश्न राहिले. अच्छा, त्याच्यामुळे तो सोडवण्यासाठी हो, कारण की 20 वर्षात कामच झालेली. हे होते आपल्यासोबत विजय मोरे उर्फ पिंटू मोरे, प्रभाग क्रमांक 7 मधील हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण दिलखुलासाची बातचीत केलेली आहे आणि प्रभागातील अनेक समस्या त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आहे आणि त्यांचा मानस काय आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेखसह अय्यूब शहा, येवला.